प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश जे मावळते सरन्यायाधीश शनिवारी ते सेवानिवृत्त झाले वयाच्या 65 वर्षाला पूर्ण केल्यानंतर. न्यायमूर्ती बी आर गवई सरन्यायाधीश असताना त्यांचा कार्यकाळ हा फक्त 6 महिन्याचा होता, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती म्हणून त्यांना जवळपास 6.5 वर्षाचा एकंदरीत कालावधी मिळाला. या कालावधीमध्ये त्यांनी जवळपास 464 एकूण प्रकरणांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या बेंचेसवर ते राहिले आणि जवळपास तितकेच 300 निर्णय खास करून त्यांनी या कार्यकालादरम्यान दिले. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनल्यानंतर त्यांचे जे 4 प्रमुख निर्णय राहिले त्यामध्ये जवळपास काल जो त्यांनी निर्णय दिला, कालचा निर्णय जो राज्यपालांच्या कालमर्यादेच्या संदर्भात होता, तो संपूर्ण देशामध्ये वादग्रस्त ठरला. कारण यापूर्वी जी 3 महिन्याची कालमर्यादा राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या कायदेमंडळातून जे कायदे तयार होतात ते कायदे विधेयक म्हणून जेव्हा राज्यपालांकडे येतात, त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या विधेयकाला कायद्याचा दर्जा मिळतो. ते विधेयक वर्षानुवर्ष दाबून ठेवण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, असा 3 महिन्यापूर्वी झालेला जो निर्णय होता, जो राखून ठेवला होता, त्याला काल त्यांनी बदलवला. आणि त्यापूर्वी 1 दिवस आधी त्यांनी ट्रिब्युनल रिफॉर्म ॲक्ट जो आहे 2021चा हा जो खटला होता, यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या एकूण धोरणांच्या विरोधात निर्णय दिला आणि या निर्णयाच्यावर त्यांची प्रशंसा देशभर झाली. मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी राज्यपालांच्या कालमर्यादेच्या संदर्भातला जो निर्णय दिला तो वादग्रस्त ठरला. एकंदरीत सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाचं प्रतिनिधित्व असत नाही, परंतु काही वेळा तांत्रिक कारणास्तव जेव्हा प्रवेश मिळतो, म्हणजे महाराष्ट्राचे लागोपाठ जवळपास या अलीकडच्या काळामध्ये CJI जे न्यायमूर्ती बी आर गवई हे लागोपाठ मराठी भागातून किंवा महाराष्ट्रातून जवळपास या काही वर्षातील ते 3रे सरन्यायाधीश होते. त्यांच्या आधी न्यायमूर्ती बोबडे, नंतर न्यायमूर्ती चंद्रचूड आणि 3रे न्यायमूर्ती गवई. तर या सगळ्या बाबी जर आपण पाहिलं तर न्यायमूर्ती बी आर गवई हे निवृत्त होत असताना त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया, एकूण आपण भारतीय समाजाचं जे वास्तव आहे, या समाजाच्या वास्तवाचं सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही ज्या सोसायटीमधून येतात त्या सोसायटीच्या प्रती तुम्ही तुमच्या कर्तव्य निभवत असताना नेमक्या काय जबाबदाऱ्या पालन केल्या. अर्थात न्यायालय किंवा न्यायव्यवस्था ही तटस्थ व्यवस्था असते, त्यामध्ये न्याय झाला पाहिजे, निर्णयाऐवजी न्याय झाला पाहिजे ही अपेक्षा असते. परंतु जेव्हा मागासवर्गीय समाजातून जे शेड्यूल कास्ट या कॅटेगरीतून ते 2रे सरन्यायाधीश झाले, तेव्हा अशा सामाजिक वास्तवातून जे न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती जे जातात किंवा कुठल्याही प्रशासनाच्या वरच्या पदांवर जेव्हा जातात, तर त्यांच्याकडून एक साधारण अपेक्षा असते की एक सामाजिक न्याय ही जी भूमिका, हे जे तत्त्व संविधानाला अपेक्षित आहे ते त्यांनी पाळावं. पण जसंही ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले आणि त्यामध्ये जे काही निर्णय दिले, त्यामध्ये त्यांनी एक निर्णय शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरणाच्या संदर्भात दिला आणि त्यासाठी त्यांनी क्रीमी लेअरसारखं एक मार्गदर्शक सूचना म्हणून त्यांनी केली आणि या निर्णयाची देशभर समीक्षा झाली, त्यावर टीका झाली. त्यांनी दिलेल्या या हत्याराची व्यवस्था करून, म्हणजे सरकार काँग्रेसची असो, भाजपाची असो किंवा कुठल्याही पक्षांची असो, त्यांनी शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण करण्याचं मोठ्या प्रमाणात सूत्र अवलंबलं. मग ते तेलंगणाच्या काँग्रेसची सत्ता असो, कर्नाटकाची काँग्रेसची सत्ता असो, तामिळनाडूमध्ये DMKची सत्ता असो किंवा अन्य राज्यांमध्ये भाजपची सत्ता असो, या सगळ्या ठिकाणी उपवर्गीकरणाचा एक छडा लावला गेला की आणि हे उपवर्गीकरण म्हणजे ज्या उपवर्गीकरणाला कुठलाही क्रायटेरिया नाही, तसं जर आपण पाहिलं, कारण या ज्या शेड्यूल कास्ट आहेत, या शेड्यूल कास्टची जी यादी बनलेली आहे प्रतिनिधित्वाच्या अधिकाराच्या अनुषंगानं, ही यादीच मुळात पूर्वाश्रमीचे अस्पृश्य हा त्याचा क्रायटेरिया किंवा निकष होता आणि या निकषाला लावूनच ही यादी बनलेली असताना यांचं उपवर्गीकरण करणं म्हणजे त्यांच्यामध्ये विभाजन करणं, याचा नेमका काय क्रायटेरिया असेल. देशामध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही,
ही जातनिहाय जनगणना झालेली नसताना, कुठलाही आर्थिक सर्वे झालेला नसताना, कुठल्या समाजाला काय मिळालं, काय त्यांचा फायदा झाला, ही कुठली आकडेवारी नसताना, कुठलाही डेटा नसताना अशा प्रकारचं वर्गीकरण करण्याची भूमिका जेव्हा CGI स्वतः घेतात, तेव्हा CGI या देशाच्या पारंपरिक जातीव्यवस्थेच्या विषम व्यवस्थेला आणखी मजबूत करता आहेत असा त्याचा अर्थ आला. आणि त्यामध्ये त्यांनी क्रिमिलेअरची जी सूचना एक प्रकारे केली, ती क्रिमिलेअरची सूचना तर त्यांच्यावर जे बूट प्रकरण झालं त्यावरून त्यांना कदाचित हे कळलं असावं की या देशामध्ये क्रिमिलेअर नावाचा तुम्ही CGI जरी झालात तरी त्यामध्ये तुमच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये इथल्या जाती व्यवस्थेमध्ये असणाऱ्या उच्चभ्रूंचा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारे बदलत नाही. आणि तो न बदललेला दृष्टिकोन तुम्ही CGI होईपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही. ही सर्वात महत्त्वाची आणि गंभीर चूक त्यांच्या आपल्या या कारकिर्दीमध्ये झाली. न्यायमूर्ती म्हणून ते 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेत. त्यांच्या एकूणच न्यायमूर्तीच्या कारकिर्दीमध्ये जवळपास त्यांनी 772 खटले अनुभवलेले आहेत आणि गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी 300 ते 462 खटले हे एकंदरीत आपल्या अनेक बेंचेसमध्ये ते स्वतः राहिलेले आहेत. आणि हे असं असताना जेव्हा ते सेवानिवृत्त झाले, त्यांच्या या सेवानिवृत्तीचा त्यांनी बुलडोझर प्रकरणावर जे उत्तर प्रदेशमध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, त्याची न्यायालयीन प्रक्रिया होत नाही, कुठली कायदेशीर प्रक्रिया होत नाही, अशा वेळी केवळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तर थेट त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची जी प्रक्रिया उत्तर प्रदेशसारख्या उत्तर भारतामध्ये जी चाललेली आहे त्यावर त्यांनी टीका जरूर केली, त्या निर्णयाला विरोध जरूर केला. परंतु ज्या दिवशी ते सेवानिवृत्त होत असताना आपलं सेवानिवृत्तीचं भाषण देत होते त्याचवेळी उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 8 ठिकाणी बुलडोझर चालत होतं आणि त्यामुळे या बुलडोझर राज्याला त्यांना कुठल्याही प्रकारे कठोरपणे बंद करता आलेलं नाही किंवा त्या विरोधात त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा अपमान म्हणून असा कुठलाही निकष वापरून त्याविरोधात जी कारवाई करणं अपेक्षित होतं ती देखील झाली नाही. याचा अर्थ वर्तमान सत्ताधारी राज्यकर्त्या वर्गाशी त्यांची भूमिका काही समरस झालेली होती का, हा प्रश्न सामाजिक पातळीवर त्यांच्याविषयी उभा राहिला आणि त्यामुळे ते सेवानिवृत्त होत असतानाही त्यांच्याविषयी खालच्या वर्गामध्ये जी एक प्रकारची सहानुभूती त्यांना मिळायला हवी होती किंवा जे कौतुक त्यांचं व्हायला हवं होतं ते त्यांच्या वाट्याला आलं नाही, याला तेच जबाबदार आहेत अशी आता सामूहिक आणि सामाजिक भावना आहे. अर्थात सेवानिवृत्त CGI सरन्यायाधीश म्हणून समाजामध्ये मान मरातब असतानाही समाजाची स्मृती देखील अल्पकालीन असते. येणाऱ्या काळामध्ये त्यांचे हे निर्णय आज टीकेचे विषय झालेले असले तरी या समाजातून कदाचित ओढ लागेल त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून. कारण समाजाचं हे दांभिक रूप देखील आपण खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे. कारण कुठल्याही व्यवस्थेमध्ये असलेला व्यक्ती जेव्हा त्या समाजाचे सामाजिक न्याय करण्याची भूमिका जेव्हा घेत नाही तेव्हा त्या व्यक्तीला काही काळानंतर तो समाजच जेव्हा डोक्यावर घेतो तेव्हा समाजाची स्मृती ही अल्पकालीन असते. याच्यावरच केवळ शिक्कामोर्तब होत नाही तर समाज देखील दांभिक ठरतो आणि त्यामुळे जर समाज अशा प्रकारची जर कार्यकृती या पुढच्या काळात जर करत असेल तर ते देखील समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो देखील दांभिक आहे असं समजण्यात यावं. परंतु आज उपवर्गीकरणाच्या संदर्भात असेल, राज्यपालांच्या कालमर्यादेच्या संदर्भात त्यांनी जी कालमर्यादा काढून टाकली त्या संदर्भातला निर्णय जो लोकशाहीला आणि राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संबंधांना ठेच पोहोचवणारा आहे, तर याही निर्णयावर देशात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली परंतु त्या निर्णयापासून ते काही ढळले नाहीत. याचा अर्थ समरस होणं हे ज्याला जमलं तो व्यवस्थेमध्ये समरसून जातो. मात्र ज्या समाजासाठी, ज्या व्यवस्थेसाठी, संवैधानिक व्यवस्थेसाठी ते न्याय करू पाहतात त्या ठिकाणी न्याय करता येत नाही. तो केवळ निर्णय असतो आणि हा निर्णय टीकेचा, कुणाच्या प्रशंसेचा विषय ठरत असला तरी एकंदरीत संवैधानिक लोकशाहीला कुठेतरी गालबोट लागतं हे मात्र निश्चित.
CGI यांच्या या सेवानिवृत्तीनंतर ते कुठल्याही पदावर जाणार नाहीत हे त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आपण एक सामाजिक क्षेत्रामध्ये ते त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा सामाजिक न्यायासाठी करतील आणि त्यांनीच दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कदाचित लढण्याची क्षमता बळ त्यांच्यामध्ये येईल ही अपेक्षा करूया आणि आपण थांबूया. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकला. लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा. धन्यवाद.